एकनाथ शिंदेंनी राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य आणि जनतेचे प्रश्न सोडवले याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चितच होईल असं कौतुक शरद पवारांनी केलं आणि त्याचे पडसाद इकडे महाराष्ट्रात उमटले। पवारांनी शिंदेंच्या केलेल्या कौतुकामुळे ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आली आहे का याच्याही चर्चा रंगल्यात। मवियात मिठाचा खडा मोठा वाचकरी जबाबदारी एकनाथ शिंदेंच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला आवश्यक आहे। मविया फुटीच्या उंबरठ्यावर ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। सत्ताधाऱ्यांचे ठाकरेंच्या पक्षाला टोले। मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही दुखदुख होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे। दिल्लीत पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं खरं, पण त्यामुळे महाविकास आघाडीत भूकंप आलाय। ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाचकरी जबाबदारी एकनाथ शिंदेंच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला आवश्यक आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं शरद पवार यांना टार्गेट केलंय, तसंच शरद पवारांना सल्लाही दिलाय। त्यामुळे पवार आणि ठाकरेंमधला हा वाद चिघळताना दिसतोय। पण या वादामुळे आता राज्यातल्या महाविकास आघाडीलाच सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जातीये। कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातूनच राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युती तुटली, त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची मूठ बांधली। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली। आजवर शरद पवारांनी मवियाचा डोलारा सांभाळला। खरं तर शरद पवार आणि ठाकरेंमुळेच मवियाचं अस्तित्व टिकून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण आता ठाकरेंच्या पक्षानं शरद पवार यांच्यावर आगपाखड केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या कौतुकावरून मवियात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। कारण ठाकरेंच्या पक्षाच्या टीकेला शरद पवारांच्या पक्षानंही उत्तर दिलंय। असं मी आपल्याला मागे म्हणालो की मागे आपण बघितलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत। मवियात सुरू असलेल्या या धुसफुशीवरून सत्ताधाऱ्यांनी आणि त्यातल्या त्यात शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या पक्षाला जोरदार टोले हाणले। आरोप करतायत, जे दोष देत आहेत, जे लोकांचा अपमान करतायत, या सर्व लोकांना या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल। मुझे इस बात का थोड़ा अच्छा लग रहा है कि शरद पवार जी ने ये बात तो मान्य कर ली है कि उद्धव ठाकरे से ज्यादा अच्छे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है। शरद पवार साहेब काय राजकारण करतात याचा आम्हाला चांगल्या प्रकारे डाग कळतो असं बोलणं मला वाटतं हे उभाटा गटाच्या प्रवक्त्याला ही पुन्हा असलेली आघाडीमधली दुगदुग जी आहे, मुळात ही महाविकास आघाडी राहिलीच नाही, परंतु जी काही दुखदुख होती त्याला सुद्धा आता विझवण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे। खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले। शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना, त्याचे नेते असताना एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं। स्वतःचं कौतुक होत नाही, स्वतःचे सत्कार होत नाही, म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे। शरद पवार सर्वसमावेशक राजकारण करतात,
तर ठाकरेंनी नेहमी आक्रमक राजकारण केलं आणि त्यामुळेच शिंदेंच्या सत्कारावरून या वादाची ठिणगी पडली. पण हा वाद भविष्यात चिघळल्यास मवियावर संक्रांत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.